लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि नेहमीप्रमाणे खूप ड्रॅमॅटिक असा आजचा भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघा, सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की जीवा बेशुद्ध आहे अजून सुद्धा, आणि या मानिनीताई जीवा बेशुद्ध असताना त्याच्याशी संवाद साधत म्हणतात, तूच सांग जीवा, नंदिनीने तुझ्याकडे दुर्लक्ष केलं ना रे, मग मी चिडू नको का तिच्यावर. आता हे त्या जीवाला बेशुद्ध असताना सांगताय, पण अजूनही जीवा काही शुद्धीत आलेला नाहीये. पण बघा, इकडे नंदिनीचे मात्र अथक प्रयत्न सुरू आहेत जीवाला शुद्धीवर आणण्यासाठी. तिने अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पण मध्येच आपल्याला इथे मागचे सीन व्हिज्युअलाइज केले आहेत. नंदिनी जेव्हा वडाची पूजा करत असते तेव्हा तिला जीवाची आठवण येते, आणि जीवाने आतापर्यंत तिच्यासोबत जे जे काही चांगलं चांगलं वागलंय ते सगळं तिला आठवतंय. मी म्हटले ना प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे या मालिकेचा अर्धा एपिसोड ते पास्टमध्ये दाखवतात, त्यातच अर्धा टाइमपास असतो. पण आज तर पार्थ आणि काव्या या दोघांची ही अगदी रोमॅन्टिक अशी वटपौर्णिमा तुम्हाला बघायला मिळणार आहे. पाहत राहा पुढे काय काय घडलंय. आता नंदिनीने वटपौर्णिमेची पूजा अगदी व्यवस्थित केलेली आहे, आणि आता ती वडाभोवती फेरे मारतीये. पण ते फेरे मारताना तिच्या पायाला होणारा त्रास, त्याकडे दुर्लक्ष करणारी ती नंदिनी, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे त्यांनी नंदिनीची पूजा चालू असताना फक्त म्युझिक लावलंय, आणि नंदिनी वडाला कशा कशा फेऱ्या घालतीये लंगडत लंगडत असं त्यांनी दाखवलंय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे प्रेक्षकांनो, एवढा ड्रामा दाखवायची काही गरज नव्हती, हेच काय ते म्हणायचंय मला. पण बघा, पुन्हा त्या मानिनीताईंचा सीन दाखवलाय. मानिनीताई जीवाला जाग करताना म्हणत असतात, अरे जीवा, तू नंदिनीच्यासाठी लग्नात उभा राहिला रे, तिच्या पाठीशी उभं राहिला, आणि तिने तुला एकटं सोडावं हे शोभलं करे नंदिनीला. या अजूनही कंप्लेंटच करतायत नंदिनीची. जीवा काही अजून शुद्धीवर आलेला नाहीये. मध्येच मानिनीताई दाखवलाय, मध्येच नंदिनी दाखवली आहे लंगडत लंगडत वडाच्या झाडाला फेऱ्या घालणारी आणि रडणारी. पण आता मनात ती अचानक विचार करते, आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाला मरणाच्या दारातून परत आणलं. इथे आलेली प्रत्येक आज तिच्या नवऱ्यासाठी सावित्री बनून आली आहे, आणि मी सुद्धा आता मागे हटणार नाहीये जीवा. आईंना वाटतंय की माझ्यामुळे तुमच्या जीवावर बेतलंय, मग आज मला सिद्ध करून दाखवायचंय की माझ्यामुळे तुम्हाला काहीही त्रास झालेला नाहीये, आणि तुम्ही बरे व्हाल या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. नंदिनी आता असं बोलतीये मनात, आणि पुन्हा बिचारी फेऱ्या मारतीये. आणि इथे नेहमीप्रमाणे लग्नानंतरचं म्युझिक आपल्याला ऐकवलंय. नंदिनीला प्रचंड त्रास होतोय असं त्यांनी दाखवलंय. आता इकडे अचानक जीवा जागा झालाय, का ड्रामा रंगवला बघा प्रेक्षकांनो. लगेच मानिनीताई खुशमखुश, म्हणजे त्यांचं पोरग चांगलं तर सून चांगली बरं का, कंसात सांगते हे तुम्हाला. तर पहा, आता जीवा शुद्धीवर आला, आणि लगेच मानिनीताई खुश होतात आणि म्हणतात, जीवा, अरे जीवा, तुला शुद्ध आली रे. त्या खूप खुश झालेल्या असतात. आता जीवा उठल्या उठल्या आधी नंदिनी नंदिनी म्हणत असतो, आणि या मानिनीताई समोर आहेत, या गोष्टीचं त्याला भान सुद्धा नसतं. पण मला एक मोठा प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, रोज आपण ही मालिका बघतो, आणि हा जीवा नंदिनीच्या एवढ्या प्रेमात कधी पडला, या गोष्टीचा मला म्हणजे कुतूहल वाटायला लागलाय. तो नंदिनी नंदिनीच करतोय, काव्या गेली उडत. आता पहा, ती नंदिनी वडाला फेऱ्या मारत असते, आणि इकडे मानिनीताई जीवाचा हात हातात घेतात. तेव्हा त्या नंदिनीच्या हातातली घड्याळ नाही का, ती टुंग 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 वाजायला लागते, आणि नंदिनी खुश होते. तिला कळतं जीवा जागा झालाय, म्हणजे तिची वडाची जी पूजा आहे ना ती अगदी सफल झाली आहे. तो उठल्या उठल्या किती वेळ नंदिनी नंदिनी म्हणायला लागतो. त्या जीवाचा हात आहे ना त्या घड्याळीवर पडतो प्रेक्षकांनो. सॉरी, मला नीटसं दिसलं नाही आधी. तर ती घड्याळ वाजायला लागते नंदिनीची, आणि इकडे नंदिनी खुश होते. आणि आता पुन्हा त्या मानिनीताईंना आठवतं की आपण नंदिनीला वाटेल तसं बोललो बाई, काय काय बोललो, पण शेवटी माझं पोरगं जागं झालं ते तिच्यामुळेच, असं त्यांच्या मनात येतं. आणि त्या पटकन जीवाच्या मोबाईलवरून नंदिनीला फोन लावून सांगतात, नंदिनी, अगं नंदिनी नंदिनी, जीवा जागा झाला ग, अगं तुझ्यामुळे जागा झालाय तो. नंदिनी, तू लवकर ये तू. आता नंदिनीच्या आनंदाला पारावर नाहीये. नंदिनी देवाचे आभार मानते, आणि तिच्या सासूबाईला सांगते, हो आई, आले लवकर आले. आता जीवा नंदिनी नंदिनी सारखा जप करतोय. आता इकडे मानिनीताई म्हणत असतात, येतीये रे बेटा, येतीये नंदिनी. प्रेक्षकांनो, काय करू, हसू का रडू मला काही कळे ना.
पण आता बघा पुढे काय काय घडलंय. आता नंदिनी तशीच लंगडत लंगडत आली आहे घरामध्ये. आता मानिनीताई म्हणतात, अगं बाई आलीस तू. आता अचानक नंदिनी एकदम जान से प्यारी हो गई है मानिनीताई को. आता नंदिनीला चालताना त्रास होत असतो. मानिनीताई म्हणतात, अगं बाई तुझ्या पायाला काय झालं. नंदिनी म्हणते, काही नाही आई, काही नाही, जीवांना जाग आली ना, ते प्रदक्षिणा मारताना ना आई काच घुसली आहे पायामध्ये. मानिनीताई लगेच घाबरतात आणि म्हणतात, अगं बाई बघू बघू किती लागलंय तुला, बैस बरं इथे खाली, सावकाश सावकाश. नंदिनी म्हणते, अहो आई एवढं काही नाही झालंय. आता एकदम त्यांच्यातली आई जागी झाली आहे. त्या म्हणतात, अगं बाई बघू दे बरं मला कुठे लागलं, काय झालं. नंदिनी म्हणते, नाही हो आई, काही नाही झालं. नंदिनी नाही नाही म्हणत असताना मानिनी त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि त्या मायेने म्हणतात, काय ग नंदिनी, तुझ्या पायात काच घुसली आणि तू तरी सुद्धा पूजा करत होतीस. तर नंदिनी म्हणते, हो आई, पूजा तर करावीच लागणार होती मला. इथे सुद्धा मी जीवाची बायको म्हणून कमी पडले असते तर कसं चाललं असतं आई. आता नंदिनी असं जेव्हा बोलते तेव्हा या मानिनीताई लागतात रडायला. नंदिनी म्हणते, आई आई काय झालं, तुम्ही रडताय, तुम्ही माझ्या बोलण्यामुळे दुखावल्या गेल्या का आई. सॉरी, आय एम सो सॉरी आई, तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता हो, खरंच सॉरी. मानिनीताई म्हणतात, अगं कळतंय ग नंदिनी मला, अगं मलाच काय ग, अगं तू कोणीही दुखावलं जाईल असं कधीच वागत नाहीस ग. पण मी बघ ना तुझ्याशी कशी वागले, कशी बोलले ग, तुझ्याशी वाटेल ते बोलले मी तुला. सॉरी ग नंदिनी, सॉरी. त्या आता हातबीत जोडून म्हणतात, तू मोठ्या मनाने मला माफ करशील का ग नंदिनी. चला, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांनो, मानिनीताई रागामध्ये बोलल्या नंदिनीला. तेवढा अधिकार असतो म्हणा मोठ्या माणसांना, पण मानिनीताई हद्दीपेक्षा जास्ती चिडल्या हे खरं आहे. आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय त्यांना. त्या म्हणतात, बोलू दे ग नंदिनी मला, खरंच बोलू दे. नंदिनी म्हणत असते, आई हे काय, माफी बिफी काय मागताय. मानिनीताई म्हणतात, हो ग नंदिनी, खरंच खरंच चुकलंय ग माझं. तुला खरं खरं सांगू का, माझं भान हरपलं होतं ग, मला काही सुचत नव्हतं, कळत नव्हतं मी काय बोलते काय करते. जीवाला ह्या त्या विचित्र अवस्थेत मी पाहिलं तर माझ्या हृदयात एकदम धस्स झालं ग नंदिनी. तुला काय सांगू, मी खूप घाबरले होते, माझा संताप झाला होता नंदिनी. सगळा राग मी तुझ्यावर काढला ग नंदिनी, सॉरी ग, आय एम व्हेरी सॉरी. नंदिनी म्हणते, आई काहीतरीच काय, माझी काय माफी मागताय. अहो तुमचा त्यावेळचा राग साहजिक होता, मी तुम्हाला समजू शकते आई, आणि तुमचा राग हा फार काळ टिकणारा नाहीये एवढं मी तुम्हाला ओळखते. आणि शेवटी आपलं माणूस आपल्याच माणसावर चिडतं ना, आपल्याच माणसावर चिडतो, आपल्याच माणसावर संतापतो, कारण आपल्या माणसाला माहिती असतं आपलंच माणूस आपल्याला समजून घेईल म्हणून. आणि आई, मी सुद्धा तुमचा राग समजू शकते त्यामुळे काळजी नका करू. नंदिनी आता एवढं गोड बोलते, समजूतदारपणे बोलते, त्यामुळे मानिनी त्यांच्या डोळ्यात अजून पाणी येतं आणि त्या म्हणतात, थँक्यू नंदिनी, तू खूप समजूतदार आहेस ग. घरात कोणालाच कळत नाहीये ग आई म्हणून मी का घाबरली आहे, एवढा रागराग का करतीये. खरंच ग नंदिनी, अगं तुला सांगू का, जीवाचा ना ताप हा शत्रू आहे बघ. आता त्या एक काहीतरी सिक्रेट सांगताय जीवाचा, ऐका. मानिनीताई नंदिनीला सांगतायत की अगं जीवानं लहानपणापासून त्याला ताप आला ना की तो ना असं खूप त्रास होतो ग त्याला. म्हणजे लहानपणी अनेक वेळेला या तापामुळे बऱ्याच परीक्षा त्याला चुकवाव्या लागल्यात. पण जेव्हा मला कळलं ना नंदिनी, जीवा आगीमध्ये पडला आणि या सगळ्या धांदलीमुळे त्याला ताप आलाय आणि मी खूप घाबरून गेले ग नंदिनी. मला काही सुचलंच नाही ग, माझ्या पायाखालची जमीन सरकली, खूप टेन्शन आलं होतं मला, खूप खचून गेले होते ग मी नंदिनी. मला तसं माहिती आहे खरं तर म्हणजे एखाद्या आईने असं खचून जायचं नसतं, मला कळतंय ग. पण आईने अख्ख्या घराला आधार दिला पाहिजे हेही कळतंय, स्वतः शांत राहायला पाहिजे आईने हे सुद्धा कळतंय. पण आई असून सुद्धा मी पूर्ण खचून गेले होते ग त्या क्षणाला. नंदिनी खरंच तुझी माफी मागते मी. मग नंदिनी त्या मानिनी त्यांचे डोळे पुसत म्हणते, आई असं काही नसतं आई, तुम्ही आधी डोळे पुसा बरं. आणि कोण म्हणतं की आईला भीती वाटू शकत नाही, आई खचू शकत नाही. आई शेवटी माणूसच आहे ना. अहो आईला सुद्धा खचायचा अधिकार आहे की नाही. संकट आल्यावर आई सुद्धा घाबरू शकते, तिलाही भीती वाटू शकते. संकट आल्यावर खचून जाण्याचा आईला सुद्धा पूर्ण अधिकार आहे. आणि उलट अशा वेळेला जेव्हा आई खचते ना तेव्हा तिच्या आसपासच्यांनी आई व्हायचं असतं, तिला समजून घ्यायचं असतं, तिला सांभाळून घ्यायचं असतं. तिचं रागावणं, चिडणं सगळं दुसऱ्या माणसाने आपल्या पदरात घ्यायचं असतं, आपल्या माणसाने. आणि आई, मला सांगा बरं, दरवेळी आईनेच आई पण का निभवायचं.
आता नंदिनी असं गोडगोड बोलते तेव्हा मानिनीताई तिच्या गालावून हात फिरवत म्हणतात, नंदिनी एवढा समजूतदारपणा कुठून आणतेस ग? त्यावर नंदिनी सुरेख उत्तर देत म्हणते, आई तुमच्यासारख्या आईच्या संस्कारातूनच मला हा समजूतदारपणा आलाय. मानिनीताई म्हणतात, नंदिनी तू बोलण्यात हरणार नाहीस. काय ग, पण खरं सांगू तुला, पुन्हा एकदा खूप खूप सॉरी. मी तुला वाटेल ते बोलले ग, खरंच मनापासून सॉरी. नंदिनी म्हणते, आई आता तुम्ही सारखं सारखं सॉरी सॉरी केलं ना तर मी रागवेन तुमच्यावर. मानिनीताई म्हणतात, बरं बाई सॉरी. नंदिनी हसून म्हणते, अरेच्चा पुन्हा तेच. आणि दोघी सासासुना आता एकमेकींच्या गळ्यात पडतात. थोडक्यात सांगायचं झालं तर यांची भांडणं मिटली, सासूबाई खुशमखुश झाल्या. आता इकडे पहा, एवढा सगळा सीन पाहिल्यावर तुम्हाला काव्य आणि पार्थचा हा वटपौर्णिमेचा सीन बघायचा आहे. आता इथे तर आधी सुरुवातीला खूप मोठं गाणं तुम्ही ऐकणार आहात. पार्थ आणि नंदिनी जेव्हा त्या वडाच्या झाडाजवळ जातात ना तेव्हा तिथे बायका कुजबुजत असतात, बाई किती उशीर झाला, लवकर घरी जावं लागेल, ज्याच्यासाठी पूजा करतोय तो घरी ओरडत बसणार, लवकर घरी आल्याने बायका जेवायला मिळणार नाही. आता हे सगळं ऐकून पार्थला जरा हसू येतं. पण आता पहा म्हणजे इथे ना थोडी गंमत करावीशी वाटते मला, त्याचं कारणही सांगते. आता हा पार्थ आहे ना त्या काव्याला मदत करतोय पूजा करण्यासाठी. सुमधुर असं गाणं तुम्हाला इथे ऐकू येणार आहे, ते स्वप्न चालून आले बघता बघता हे गाणं तुम्हाला ऐकू येणार आहे. आणि तिथे काव्य आणि पार्थ पूजा करणार आहे. मला असं वाटलं मनात एका क्षणाला, पार्थला भरोसा नाहीये का काव्या पूजा करेल की नाही, म्हणून कदाचित तो स्वतः आलाय तिच्यासोबत. सगळी पूजा सुद्धा अगदी यथासंपन्न केली आहे दोघांनी पण. थोडीशी गंमत केली. आता ही पूर्ण पूजा आणि पूर्ण या दोघांचं जे काही सीन आहे ना तो सगळा गाण्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता ही काव्या अशी नमस्कार करते वडाला, पार्थ तिच्याकडे सारखा बघत असतो. आता ती ते पूजेचं ताट उचलते तेव्हा तो सुद्धा तिला उचलू लागतो. तो पण देवाकडे बघतोय तिथे वडाच्या झाडाकडे. आणि अचानक तिचा पदर असा सरकतो खांद्यावरनं आणि मग तिच्या हातात ताट असतं ना पूजेचं, त्यामुळे पार्थ तिचा पदर असा सावरतो. असं रोमॅन्टिक काहीतरी त्यांनी दाखवलंय. पण काव्याने या वेळेला त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिलाय बरं का, पण तरी सुद्धा तिच्या मनात अजूनही जीवा आहे असं काहीतरी भासतंय. आता हे सगळं सीन तुम्ही बघत आहात ते गाण्यामध्ये. पूजेसहित वडाच्या फेऱ्या सुद्धा गाण्यामध्येच तुम्ही बघणार आहात. आता काव्या पार्थ दोघे असे एकमेकांकडे बघतायत अधूनमधून आणि मग काव्या जरा गुंगून जाते विचारामध्ये. मग हा पार्थ तिला म्हणतो, काय हो काव्या, एवढा कसला विचार करताय तुम्ही केव्हाच्या? वडाला प्रदक्षिणा घालून तुम्हालाच दोरा गुंडाळायचा आहे, तुम्ही प्रदक्षिणा घालाल ना? आता काव्या सहज म्हणते त्याला, खरंच या सगळ्या गोष्टींना अर्थ असतो का हो पार्थ? पार्थ म्हणतो म्हणजे? त्यावर काव्या म्हणते, म्हणजे बघा ना, वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारून नवऱ्याचं आयुष्य वाढतं वगैरे हे सगळं खरं असतं का हो? म्हणजे गेली वर्षानुवर्ष बायका हे व्रत करताय, कशासाठी करत असतील बरं बाया व्रत? नाही म्हणजे एरवी या झाडाला कोणी पाणी सुद्धा घालणार नाही, या झाडाकडे कोणी लक्ष सुद्धा देणार नाही, पण आज मात्र सगळ्या बायका या झाडाची पूजा करणार, अगदी मनोभावे पूजणार या झाडाला. हे म्हणजे कसं झालं ना पार्थ? वर्षभर संसार कसाही चालू द्यात आणि तुम्ही त्याच्याकडे बघायचं पण नाही, पण भांडणं झाली की सोडवायला पण कोणी येत नाही, मध्ये कोणीच पडत नाही, कोणी कशाचीच तक्रार करत नाही. पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मात्र ते कपल आयडियल कपल असल्यासारखं सगळीकडे फिरवत असतात, मिरवत असतात स्वतःला. खरंच सांगा पार्थ, या झाडाभोवती फेऱ्या मारून असं काही होत असेल का हो खरं? बरं त्यातूनही मला प्रश्न पडलाय की बायकाच का व्रत करतात, हे पुरुष का नाही करत हे व्रत? पुरुषांना नाही वाटत का की ह्याच बायकोसारखी पुढच्या जन्मातही बायको मिळावी, 7ही जन्म हीच बायको मिळावी, असं पुरुषांना का वाटत नसेल? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की असं बायकाच का करतात व्रत वगैरे, पुरुष का करत नसतील? आता पार्थ तिच्याकडे बऱ्याच वेळ बघतो आणि या गोष्टीचं पार्थने तिला अतिशय सुरेख उत्तर दिलेलं आहे प्रेक्षकांनो. आता मध्येच त्यांनी मानिनीताईंचा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय, पण बघत राहा, स्किप करू नका सीन, कारण पुढचा सीन खूप सुंदर दाखवलाय त्यांनी. काव्याने पार्थला अतिशय सुरेख प्रश्न विचारलाय आणि पार्थने सुद्धा काव्याला त्या गोष्टीचं अतिशय सुरेख उत्तर दिलंय. आधी तर तो तिला खूप वेळ निहाळतो आणि मध्येच मग नंदिनीचा सीन दाखवलाय. मानिनीताई म्हणतात, बाई नंदिनी तू आली आहेस ना, आता मी माझी पूजा करून येते. जीवाचा ताप उतरलाय ग, पण त्याला अजूनही अशक्तपणा आहे. आणि नंदिनी डोळे उघडल्या क्षणी
त्याने सगळ्यात आधी तुझं नाव घेतलं बरं का नंदिनी. मानिनीताई असं सांगता क्षणी नंदिनी खुश होते बरं का. आणि नंदिनी म्हणते, आई खरंच का हो, मी त्यांना पटकन भेटून येते. आता मानिनीताई एकदम सस्पेन्स क्रिएट करत म्हणतात, नाही नाही अजिबात जायचं नाही. नंदिनी आता घाबरते आणि म्हणते, आई असं का बोलताय तुम्ही. तिला असं वाटतं पुन्हा अंगात आलं काय आपल्या सासूच्या. पण असो, आता बघा त्या मानिनीताई म्हणतात, अगं तूच म्हणालीस ना की माझा हात धरून तुम्हीच मला घेऊन जाल जीवाकडे, हे विसरलीस का ग नंदिनी. आता काल मी म्हटलं होतं प्रेक्षकांनो, हा ड्रामा ते रंगवणारे अगदी हातात हात धरून या मानिनीताई जीवाकडे घेऊन जाणारे या नंदिनीला. आता तसंच काहीतरी दाखवलंय त्यांनी. मानिनीताई म्हणतात, नंदिनी आजच्या काळातली तू आधुनिक सावित्री आहे. तुझ्या प्रेमाने तुझ्या प्रार्थनेने जीवाला खेचून आणलंय बघ. आता मीच काय, अगं तुला त्याच्यापासनं कोणीच दूर ठेवू शकत नाही. आणि असं म्हणून आता मानिनीताईंनी तिचा हात धरलाय आणि तिच्या गालावरनं हात फिरवलाय. पुन्हा त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. पण त्यांनी आता असं थाटामाटात नंदिनीला त्या जीवाकडे असं नेलंय खोलीमध्ये, असं तिचा हात धरून, असं ते एखाद्या प्रिन्सेसचा हात धरतात ना तसं. काय काय बघावं लागणार आहे कोणाच ठाऊक. तर बघा आता आजचा हा अतिशय सुरेख सीन तुम्ही बघत आहात. पार्थ काव्याला वडाच्या प्रदक्षिणा घालता घालता उत्तर देतोय. तो म्हणतो, काव्या फक्त बायकाच का पुरुष का नाही, हा प्रश्न तुमचा खूप सुंदर आहे. फक्त बायकाच का पुरुष का नाही. तुम्हाला माहितीये माझ्या लहानपणी मला हा प्रश्न पडायचा. म्हणजे गंमत काय सांगू का, की संसाराच्या सप्तपदीमध्ये वचन देतात पुरुष, पण ते वचन निभवतात ते बायका. म्हणजे बघा ना, गुलाबाचं फूल देतो बाईला तो पुरुष, आणि त्या गुलाबाचा गुलकंद करून संसाराचा गोडवा वाढवते ती म्हणजे स्त्री. संसाराची गाडी पुरुष घेतो हातामध्ये, पण त्या ड्रायव्हिंग सीटवरती बायकाच असतात. बघा ना, तुम्ही बायका ज्या श्रद्धेने न थकता न कंटाळता व्रत करू शकतात ना, ती चिकाटी तो भाबडेपणा नसतो हो आम्हा पुरुषामध्ये. म्हणून बायका व्रत करतात, पुरुष व्रत करू शकत नाहीत. पण एक सांगू का, मला आज हे व्रत करावंसं वाटतंय. त्यावर काव्या म्हणते, काय बोललात, तुम्हाला हे व्रत करायला आवडेल. आता पार्थ म्हणतो, का नाही, म्हणजे गुडघ्यावर बसून प्रपोज करणं सोपं असतं, पण गुडघ्यावर चालत 108 प्रदक्षिणा घालणं अशक्य आहे की नाही. आता काव्या म्हणते, बापरे 108 प्रदक्षिणा मारायच्या का काय आपल्याला. आता पार्थ म्हणतो, नाही नाही, आता सध्यापुरत्या आपल्याला 7च प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि असं बोलल्यानंतर या दोघांचा सीन संपून जातो. इकडे नंदिनी रडत रडत जीवा जीवा करत आली आहे त्याच्या खोलीमध्ये. जीवा जागाच असतो बरं का. आधी तर त्याने डोळे लावले, मग नंदिनी त्याच्या जवळ जाते ना तेव्हा तो खटकन डोळे उघडतो. आता नंदिनी त्या जीवाला बघते आणि रडायला लागते. मानिनीताई म्हणतात, जीवा ए जीवा, अरे नंदिनी आली बघ. मग जीवा डोळे उघडतो. मग नंदिनी काळजीने म्हणते, जीवा जीवा बरं वाटतंय ना तुम्हाला आता, कसे आहात. या दोघांचं कधीही न झालेलं प्रेम पाहून मानिनीताईंच्या डोळ्यात ढसाढसा अश्रू आलेत. आता त्या नंदिनीला रडतच म्हणतात, बाई नंदिनी, मी माझे शब्द परत घेते ग बाई, हीच तुझी जागा आहे ग माझ्या जीवापाशी. आता नंदिनी पण इमोशनल झाली आहे. आणि आता मानिनीताई म्हणतात, तू त्याची काळजी घेऊ शकते ग बाई, माझा पूर्ण विश्वास आहे, तूच त्याला समर्थपणे सांभाळू शकते, माझा या गोष्टीवर आता विश्वास आहे. ए जीवा, अरे बाबा, डोळे उघडल्या क्षणी नंदिनीचं नाव घेतलं ना तू, आता मोकळेपणाने बोल तिच्याशी. असं बोलल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघायला लागतात. आणि इथे तुम्हाला गाणं ऐकू येतं, लग्नानंतर होईलच प्रेम, असं म्हणून आता या मानिनीताई त्या नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि जीवा आणि नंदिनी दोघे एकमेकांकडे अगदी आतुरतेने बघायला लागतात. आता नंदिनी त्याला म्हणते, हॅपी बर्थडे जीवा. जीवा म्हणतो, थँक्यू नंदिनी. नंदिनी म्हणते, आता कसं वाटतंय तुम्हाला, दुखत तर नाहीये ना जास्ती. आता जीवाला आठवतं की आपण काय उद्योग करून ठेवले होते, ते स्टिकर बिकर जाळलं ना त्याने, ते पुन्हा सीन दाखवला. बाबा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, कमीत कमी महिनाभर आपल्याला तो सीन पाहायचा आहे. आता जीवाला ते आठवतं, पुन्हा ढंगचिक ढंगचिक म्युझिक लागतंय बॅकग्राऊंडला. आणि आता जीवा पुन्हा नंदिनीकडे टेन्शन घेऊन पाहतोय, म्हणजे आता तो बरं झाला आणि पुन्हा त्याला आठवून दिलं यांनी सगळं. असं काहीतरी तमाशा चालू आहे. काय अचानक असं काहीतरी दाखवतात नाही प्रेक्षकांनो, काय बोलाव काय नाही मला सुधरतच नाही. आणि मग नंदिनी एकदम भीतीदायक नजरेने त्याच्याकडे बघायला लागते. आता पहा पुढचा प्रोमो त्यांनी कसा दाखवलाय. आता इथपर्यंत तर संपला आजचा एपिसोड, सांगता झाली आहे आजच्या एपिसोडची. आता पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी दाखवलंय
काव्या पार्थला म्हणत असते, आता करू का मी पूजा? त्यावर पार्थ तिची गंमत करतो आणि म्हणतो, काय हो काव्या, तुम्ही काय 14 जन्मासाठी मागून घेतलंय का मला देवाजवळ? नाही, तसं तुम्ही माझे विचार ऐकता ऐकता ही सगळी पूजा छान संपन्न केलीत. पण खरं सांगू काव्या, तुम्ही जेव्हा पूजा करत होतात ना, तेव्हा मी मात्र तुम्हालाच देवाकडे 7 जन्म मागितलंय बरं का. आता पार्थचे हे रोमॅन्टिक विचार ऐकून काव्या जराशी अशी टेन्शनमध्ये आली आहे आणि काहीतरी वेगळीच अशी रिॲक्शन तिने दिली आहे पार्थला. पण आता तिला कळलंय खरी की पार्थ तिच्यावर खूप प्रेम करतोय. जीवा इकडे नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी, फार्म हाऊसवर जे काही झालंय ते. आता नंदिनी म्हणते, मला सगळं कळलंय जीवा, तुम्ही हे सगळं काव्यामुळे केलंय ना. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा उगाच सस्पेन्स क्रिएट केलाय, म्हणजे आता तिला परत कळलं का काय जीवा काव्याबद्दल. आता हा सस्पेन्स ही किती दिवस अजून क्रिएट करणार आहे यांना माहिती. पण बघूयात आता पुढे काय काय घडतंय. काहीतरी वेगळं दाखवावं म्हणा, रोमॅन्टिक वगैरे. आता तेच बघून कंटाळा येतो प्रेक्षकांनो. पण काही असो, माझा रिव्ह्यू ऐकायला तुम्हाला कंटाळा येत नाही ना, मग आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काळजी घ्या प्रेक्षकांनो स्वतःची. उद्या भेटूयात. आणि हा आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघते. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.